तर वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुरामुळे रिसोड तालुक्यातील कुकस फाटा ते मांगुळजनक मुख्य रस्त्यावरील पूल आणि रस्ता वाहून गेलाय। रस्ता वाहून गेल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। मुख्य म्हणजे आमदार अमित जनक यांच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे। याच संदर्भात या रस्त्यावरून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। पाहूया। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस झालाय, तर काही ठिकाणी पूरस्थिती जी निर्माण झाली होती, त्यामध्ये शेतकऱ्याचं अक्षरशः जे पीक आहे ते त्याचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहिलं तर हा रस्ता आमदार अमित जनकच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे। कुकसा फाटा ते मांगुळजनक हा रस्ता आहे। कालच्या पाण्यामुळे हा रस्ता जे पूर्णपणे वाहून गेला आहे, त्यामुळे कुठेतरी या रस्त्यावर वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर जी गावकरी आहेत त्या रस्त्यावर संपूर्णपणे उभे आहेत आणि प्रशासनाची वाट पाहत आहेत की बांधकाम विभाग चे अधिकारी या ठिकाणी कधी येणार आणि कधी या रस्त्याची विल्हेवाट लावणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत, तर काय सांगाल? मागील 2 दिवसापासून सतत मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अक्षरशः कांचन आणि उतावळी या दोन्ही नदींना पूर आला। त्या पूरामुळे सगळी जमीन जी शेती आहे पूर्ण खरडून गेली आणि शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणात नुकसान झालं। सध्या अंचळ जवळ जो पूल आहे तो देखील वाहून गेला होता, त्यामुळे 24 तासापासून इथली वाहतूक देखील ठप्प झाली होती। त्वरित बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या रोडवरचं काम जे ते करावं अशी मागणी नागरिक करत आहेत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।